नमस्कार. आईच्या रेसिपीमध्ये मी गौरी. आज आपण तांदळाच्या पिठाचे पारंपरिक असे मुटके कसे बनवायचे ते पाहणार आहोत. अतिशय पौष्टिक रेसिपी आहे. चला तर मग पाहूया रेसिपी. इथे मी मोड आलेले वाल घेतलेले आहेत. ते अशा प्रकारे सोलून घ्यायचे आहेत. 1 वाटी इथे मी सोललेले वाल घेतलेले आहेत. बिरडही म्हणतात त्याला. आता पॅन मध्ये तेल तापलेलं आहे. 2 चमचे तेल तापवून घ्यायचं आहे. त्यामध्ये मोहरी घालायची आहे, जिरं घालायचं आहे. मोहरी जिरं छान फुललं की त्यामध्ये आपण बारीक चिरलेला एक कांदा घालूया आणि बारीक चिरलेली 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. छान असं परतून घ्यायचं आहे. कांदा, हिरवी मिरची, मोहरी आणि जिरं छान परतून झालेलं आहे. त्यानंतर त्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायची आहे आणि 1 छोटा चमचा हिंग, धने पावडर घालूया आणि हळद घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. छान असं मिक्स झालेलं आहे. आता त्यामध्ये आपण 1 वाटी मोड आलेले वाल घालायचे आहेत आणि थोडीशी कोथिंबीर घालूया आणि पुन्हा एकदा व्यवस्थित परतून घेऊया. कित्येकदा काय होतं की नुसते आपण तांदळाचे मुटके केले तरी चालतात, पण इथे मी वालाचे मुटके केलेत आणि खूप छान लागतात. आता इथे आपण अर्धी वाटी ओलं खोबरं घातलेलं आहे. ते सुद्धा छान परतून घेऊया आणि त्यामध्ये आपण 1-1.5 वाटी पाणी ओतणार आहोत आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. आता आपण चवीपुरतं मीठ घालूयात आणि हे जे वाल आहेत हे 4 ते 5 मिनिटं आपण वाफ देऊन शिजवून घ्यायचे आहेत. 4 ते 5 मिनिटं छान असे आपले वाल शिजलेले आहेत. आता त्यामध्ये आपण 1 वाटी तांदळाचं पीठ घालायचं आहे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ही प्रोसेस आपल्याला एकदम पटकन करायची आहे, म्हणजे आपली छान अशी तांदळाची उकड तयार होते. हे बघा, मस्त अशी छान रंग पाहून तुम्हाला समजत असेल किती छान झाली आहे. आता तांदळाचे पीठ आपण व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. आता गॅस बंद करूया आणि हे पीठ आहे हे आपण एका ताटात काढून घेऊया. आता थोडंसं गरम आहे. 2 ते 3 मिनिटांनी थोडं थंड झाल्यावर आपण पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि व्यवस्थित ही उकड आहे ती आपण मळून घ्यायची आहे. सुवास इतका छान सुटलेला आहे. उकड मस्त तयार झाली आपली. आता व्यवस्थित आपण पीठ मळून घेतलेलं आहे. हे बघा छान. आता आपण त्याचे छोटे छोटे गोळे करूया आणि त्याचे मुटके करायचे आहेत. हे बघा, अशा पद्धतीने छोटा गोळा करायचा आहे आणि अशी मूठ वळायची आहे. बघा, छान अशी बोटं उमटली पाहिजेत. अशाच प्रकारे सर्व असे मुटके मी वळून घेतले आहेत. हे बघा, मस्त केळीचं पान खाली चाळणीवर ठेवलेलं आहे आणि 10 मिनिटे आपण हे मुटके वाफवून घ्यायचे आहेत. केळीचं पान नसलं तरी चालेल, माझ्याकडे होतं म्हणून मी वापरले. 10 ते 12 मिनिटं झालेली आहेत. मस्त आपले मुटके शिजलेले आहेत, छान वाफ आलेली आहेत. तर आपण गॅस बंद करूया आणि एका ताटात काढून घेऊया. मस्त असे तांदळाचे मुटके तयार आहेत. पारंपरिक रेसिपी आहे, कोकणात आवर्जून केली जाते. तुम्ही सुद्धा ही रेसिपी करा. हे बघा, तुम्ही पाहू शकता किती छान आतमध्ये शिजलेले आहेत. तुम्ही पण ही रेसिपी करा आणि आईच्या रेसिपीला कमेंट्स करून नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली. आणि आईच्या रेसिपीला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया. धन्यवाद.